भिवंडी महानगरपालिकेत भाजपमध्ये उभी फूट पडली आहे। भिवंडीत सर्वच पक्षाकडून सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू होती, मात्र भाजपच्या 9 नाराज नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। तर संबंधित 9 नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलाय। पाहूयात नेमकं हे प्रकरण काय आहे। एक बीजेपीचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत। जो फुटून जातो तो भाजपवाला नाही, जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत। भिवंडी महापालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय। भिवंडीच्या जनतेनं कुणालाही स्पष्ट बहुमत दिलं नाहीये। काँग्रेस भिवंडीत सर्वात मोठा पक्ष ठरलाय। बहुमताच्या गणितामुळे महापौर पदाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं, कारण महायुती आणि काँग्रेसकडनं महापौर पदासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती। मात्र भाजपनं त्यांचा महापौर पदाचा उमेदवार बदलल्यानं काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय, कारण भाजपच्या एका गटानं काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे भिवंडीत काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला असून भाजपला मोठा धक्का बसलाय। 25 दिवस जनतेचं स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना 30 नगरसेवक होते, परंतु तरीही कुठल्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो। आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक बीजेपीचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत। जो फुटून जातो तो भाजपवाला नाही, जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। भिवंडी महापालिकेत भाजपनं ऐनवेळी महापौर पदाचा उमेदवार बदलला। आधी नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा झाली, मात्र ऐनवेळी स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली। त्या संदर्भातलं लेखी पत्र भाजपच्या शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिलं। त्यामुळं अचानक उमेदवार बदलल्यानं नारायण चौधरींसह 9 नाराज नगरसेवक यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे। भाजपचे नगरसेवक कुठेही जाणार नसल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। मात्र कुणी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पक्षाकडनं कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा बन यांनी दिला आहे। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्यांची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। भिवंडी महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवड 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे। भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, त्यामुळे काँग्रेसच भिवंडी महापालिकेवर सत्ता स्थापन करणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आले, भाजपचे 22, राष्ट्रवादीचे 12, शिवसेनेचे 12, समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4, भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आला आहे। तर भाजपच्या नाराज नगरसेवकांच्या पाठिंब्यानंतर काँग्रेसनं बहुमताचा 46चा आकडा गाठला आहे। काँग्रेसचे 30 अधिक राष्ट्रवादीचे 12, समाजवादी पक्षाचे 3 आणि भाजपचे नाराज 9 नगरसेवक मिळून 54 नगरसेवक होत आहेत। भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले। एकूण 30 नगरसेवक हे आमचे निवडून आले। जो जाधव आकडा जो आहे तो एकूण 46चा आहे आणि 46 पासून म्हणजे 16 जागा ह्या आम्हाला कमी पडल्या आहेत। आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुसरून आहे आणि अनुरूप आहे। आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं। चंद्रपुरातही अशाच प्रकारचा ट्विस्ट पाहायला मिळाला होता। आधी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची स्थिती मजबूत होती, मात्र ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याच्या नंतर चंद्रपूरमध्ये चित्रच बदललं। भिवंडीतही आता भाजपच्या 9 नगरसेवकांनी
काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. उमेश जाधव, झी 24 तास, भिवंडी.